मी नम्रपणे हे सांगतो की मी पण इंग्रजी माध्यमातूनच शिकलोय, परंतु मी मराठीत बोलतोय। माझ्या घरी मराठीचे संस्कार झालेले आहेत। विषय फक्त इतकाच नाहीये की कोण कोणत्या शाळेत शिकतं, विषय तितका नाहीये। तो फक्त एक राजकारणाचा मुद्दा म्हणून त्यांनी परत टोळवाटोळवी करायचा प्रयत्न करून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी असं सांगितलं जरी असलं तरी आदित्य ठाकरे साहेबांबद्दल जर ते म्हणत असतील तर बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकले, तर आपण जरा अजून इतिहासात देखील जाऊया। आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे देखील ओरिएंटल हायस्कूल ह्या इंग्लिश माध्यमात होते 7वी पर्यंत। पाहिजे तर आपण तपासून देखील घेऊ शकता ते, ठीक आहे। तर आपण कुठे शिकतो, आपण काय शिकतो हा महत्त्वाचा विषय नसून तर आपण आपली संस्कृती जपतो का, आपण आपली भाषा जपतो का, आपण आपली भाषा अजून पुढे वाढवण्यासाठी त्याच्यासाठी प्रयत्नशील असतो का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि दुसरा तुमचा प्रश्न त्याला जोडून असा होता की इंग्रजीचा खतरा नाहीये का, तर मला फक्त इतकंच सांगायचं आहे की जागतिक रेट्यामुळे ऑलरेडी इंग्रजी आपण सगळ्यांना इतके वर्ष शिकतच आलेलो आहोत आणि आपण इंग्रजी शिकल्यानंतर आपल्याला एक्सपोजर मिळतं, जगात आपल्याला संधी उपलब्ध होतात।